वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। जीवन जगत असताना रूप भगवंताचं पाहिल्यानंतर आणि सुख प्राप्त होतं। जी काय जीवनाची समस्या आहे ती समस्या दूर होते भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर। आणि तोच विठ्ठल आहे, तोच माधव आहे। भगवंताचे अनेक रूप आहेत परंतु एकच आहे। आणि असा भगवान परमात्मा स्वरूपवान आहे, ज्याच्यापासून सौंदर्य तयार होणं आणि तेच लावण्याचा गाभा भगवान परमात्मा आहे। आणि त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर जी काय मनाच्या डोळ्याचे पारण्या फिरतं, मनाची शांतता होते, जीवनाचा सार कळतो आणि कृतकल्याण होतं। असं स्वरूप भगवंतच आहे। भगवंतमय स्वरूप असल्यानंतर ही जी आहे मागच्या माणसाच्या मागे जी का आशा लागलेली आहे, आशा अभिलाषा आणि त्याच्या मागे मन आहे। एखाद्या गोष्टीची माणसाला इच्छा प्राप्त झाली की आशा वाढते, इच्छा आणि तिथंच आशेचा उगम पावतो। आणि त्या मार्गाने माणूस मन खेचलं जातं आणि मनानं ते कार्य करण्यासाठी माणूस खेचला जातो। आणि एक क्षणिक सुख आहे, आशा करायला होते आणि तिकडं माणूस खेचला जातो क्षणिक सुखासाठी। आणि क्षणिक सुखासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतो आणि त्यातून जी काय कर्तव्य आहे ती कर्तव्य आपलं पार पाडतो। तर आपली बाजू असं आहे की आपलं आयुष्य पूर्ण त्या कर्तव्यातच आपण घालवतो, पण राहिलेल्या वेळा जी कर्म आहे ते कर्म नेमकंच विसरतो। आणि कर्तव्य करत असताना त्यामध्ये जो सुखाचा सागर भगवान परमात्मा आहे आणि त्याला नेमकंच विसरतो। म्हणून आपल्या जीवनाचे कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं, कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं। हे राडगाडगड कधी सारखंच चालू झालेलं आहे। काही जण आपण जे अज्ञानी लोक आहेत त्यांना ज्ञानाची प्राप्ती नाही, ज्ञान म्हणजे काय हे कळत नाही। प्रापंचिक ज्ञान हे लटकं ज्ञान आहे आणि परमार्थिक ज्ञान हे कृतकल्याण करण्याचं ज्ञान आहे। यामध्ये फरक आहे। आणि जी काय जबाबदारी पार पडत असताना माणूस त्यामध्ये खेचला जातो आणि त्यातच माणसाचं खच्चीकरण होतं। जे साधू संतांना अनुभव आला, हे जे आहे सर्व सुखाचा आगर आहे आणि तोच विटेवर विराजमान आहे, पण त्याला वळखलं पाहिजे। आणि वळखल्यानंतर ती एकदा ओळखणं फार कठीण आहे, कारण का आपलं मागच्या जन्माचं जी काय कर्तव्य कर्म अडवत असतं, त्यामुळं आपल्याला जी काय त्याचं तत्व पाळता येत नाही। आणि जे तत्व पाळतात
तत्व पळत असताना जीव जरी गेला तरी हरकत नाही, परंतु तत्वाला ते जागत असतात. निष्ठेच्या जीवनामध्ये कधी करीत नाही. ते निश्चिम भक्त असतात. आणि आपलं जे क्षणिक आहे, क्षणिक आपल्या जीवनामध्ये थोडं त्रास झाला तर आपण आपल्या जीवनाची निष्ठा होते आणि यातच आपण संपतो. हे बी इकडं ना तिकडं अशी अवस्था होते. आणि हे करत असताना आपलं जे काही नैमित्तिक कर्म आहे, शाश्वत दिसतंय तीच आपण खरं मानणार आहेत. ते भगवंताची लीला अशी आहे, ते अदृश्य आहे, अदृश्य शक्ती आहे. कधी येईन आणि त्याचं काम करून जाईल हेही सांगता येत नाही. आणि नेमकं तसंच होतं. जीवनाचं सार काय आहे हे साधू संतांनी ओळखलं, आणि ओळखल्यामुळे ते आपल्याला सांगतात, सुंदर दिजान उभा विटेवरी कर कटेवरी ठेवून. हा भगवान परमात्मा सुंदर आहे. कारण का भगवान परमात्म्याला पाहायचं झालं तर तो मूळचं स्वरूप असणारा निराकार आहे, त्याला आकार नाही. आणि आपण त्याला धावा केल्यानंतर तो आकाराला येतो. तो भगवान परमात्मा दिसणं फार अवघड आहे. हे चर्म दृष्टीनं दिसणं फार कठीण आहे. ज्याच्या भक्तीचं तेज शरीरात उमटलेलं आहे आणि त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, आणि तेच भगवंताला पाहू शकतात. आपण त्या भगवंताला पाहू शकत नाही. फक्त आपण आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट न होणारी गोष्ट झाली, कुठल्या माणसाच्या हातून गोष्ट व्हायला आणि सांगता येत नाही, आणि तो माणूस कधी कधी दिसणार नाही, आणि ते काम तर करून जाणार. हीच ईश्वर लीला आहे. आणि साधू संतांना सगुण रूपात भगवान परमात्मा दिसला. इतका सुंदर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ते त्यांच्या स्वरूपाला सुद्धा उपमा देण्यासारखं नाही, इतकंच भगवान परमात्म्याचं स्वरूप सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. हा सुंदर असं देखणं असणारा भगवान परमात्मा आणि सदैव तारुण्य अवस्थेत आहे. आपली अवस्था बदलते. काही कालखंडानुसार आपण तारुण्य होतो, परत आपला त्या ठिकाणी क्षय झाला जातो. आपण आपलं वृद्धकाळाकडे आपण खेचला जातो. तसं भगवान परमात्मा तारुण्यच आहे. कधी पहा तारुण्यच, वृद्धम नाही काय नाही. इतकी भगवान परमात्म्याची शक्ती आहे. आणि असं सुंदर देखणं स्वरूप भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर जी काय आशा आहे, अभिलाषा आहे, हे फक्त त्या ठिकाणी लोक पावतात. आणि सुंदर डोळ्याचं पारणं फिटच असेल, पण दुसरं कुठं नाही, भगवंताच्या चरणावरच आहे. भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर सर्व काही फरक, फक्त आशा सुद्धा उत्पन्न होत नाही. दुसरं भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर दुसरं सौंदर्य पाहायचंय ही इच्छाच उरत नाही. आणि असा भगवान परमात्मा विराजमान विटेवरी आहे. ज्याच्या मनामध्ये शंकेने हे चाऊल जागा घेतलेली आहे, त्या ठिकाणी विश्वास बसणं फार कठीण आहे. आणि ज्यांचा विश्वास बसतो ते मात्र भगवान परमात्मा स्वरूप त्यांना प्रगट दाखवतात. भगवान परमात्मा आपल्या शरीरात काय कार्य करतो हे सिद्ध करून दाखवतात. आणि ते भगवान परमात्म्याला ह्याला अनुसरून कधी विसरत नाहीत. ते त्यांना योग पुरुष असे म्हणतात. तसं आपण भगवान परमात्म्याचे पायिक आहोत. आणि भगवंताकडे जाण्याचा आपण मार्ग पत्करतो आहोत. जसं जसं आपण भगवंताकडे जाऊ, आपल्या शरीराचं असणारं चैतन्य बाहेर पडेल, त्यावेळेस आपल्याला भगवान परमात्मा स्वरूप दिसतो, स्वरूपवान दिसतो. आणि पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही.
आणि एक अनुभव सांगतात की असा देव कुठं आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी कर कटेवरी ठेवून या. आणि आपली वाट पाहण्यासाठी भगवान परमात्मा पंढरीला आहे. तो विटेवर उभा आहे आणि दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि आपली वाट पाहतोय. भगवंताला आपली चावड लागली पाहिजे, आपली वाट त्याने पाहिली पाहिजे, आपली वड त्याला आहे, आपली सुद्धा त्याला वड पाहिजे ना, त्याची वड आपल्याला सुद्धा पाहिजे. दोघांची एकमेकांची वड आल्यानंतर भगवान परमात्मा निश्चित ज्यांना त्यांची वड आहे त्यांच्यासाठी भगवंता धावून येतो. आपल्याला भगवंताकडे जावं लागतं. भगवंत त्यांच्यासाठी ज्यांची तो त्यांना आवडतो स्वतः त्यांच्याकडे येतो, कारण त्यांच्या कर्तव्य कर्मात भगवान परमात्मा दिसले. सर्व जे काही आपण कर्म करतो आहे ते कर्मच असणार भगवंतमय झालेला असल्या कारणास्तव भगवान परमात्मा त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही आणि त्याला कर्मतही नाही. असा हा भगवान परमात्मा विटेवर आहे. राहिला विषय पुढल्या रेलमध्ये. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. सर्वत्र सुखिनः शान्तु सर्वे शान्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखापनयतु. ओम शांती शांती.